हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जसं की मी प्रॉमिस केलं होतं, हा व्हिडिओ पार्ट 2 असणार आहे फ्लॅश कार्ड्सबद्दलचा. सो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की फ्लॅश कार्ड्स आपण घरी कसे बनवू शकतो आणि बेबीजला कसे दाखवायचे, काय बनवायचं, ही प्रोसेस आपण आज बघणार आहोत. सो चला लगेच व्हिडिओ स्टार्ट करू. जसं की आपल्या सगळ्यांनाच आता माहिती आहे की सर्वात जास्त ब्रेन डेव्हलपमेंट बेबीजची पहिल्या 3 वर्षात होते. सो ब्रेन खूप ॲक्टिव्ह असतो, नवीन नवीन गोष्टी शिकत असतो. त्यामुळे हा पिरियड गोल्डन पिरियड म्हटला जातो. या पिरियडमध्ये आपण आपल्या बेबीजला खूप गोष्टी शिकवू शकतो. त्यामुळे फ्लॅश कार्ड्स त्यांना दाखवणं गरजेचं आहे, म्हणजे त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट चांगली होते. सो या पहिल्या 3 वर्षांचा वापर आपण जितका चांगला करू शकू तेवढा आपण करून घेऊया. सो जसं आपल्या बेबीजच्या आपल्याला ब्रेन डेव्हलपमेंट करायची, फ्लॅश कार्ड्स खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात बेबीजच्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये. त्यांना हाय कॉन्ट्रास्टिंग इमेजेस दिसतात, त्यामुळे त्यांना ते गोष्ट रिकरिंग जेव्हा होते तेव्हा ते लक्षात ठेवतात आणि त्यांची नजर स्ट्रॉंग होते. त्याचबरोबर आपण जेव्हा फ्लॅश कार्ड्स दाखवतो त्यावेळेस आपण जे उच्चार करतो त्यासोबत ते इमेज रिलेट करू शकतात. ही गोष्ट बेबीजमध्ये इनबिल्ट असते, त्याच्यामुळे फ्लॅश कार्ड्स खूप इम्पॉर्टंट आहेत. चला आज आपण शिकून घेऊ की फ्लॅश कार्ड्स नेमके बनवायचे कसे. मार्केटमधून आपण फ्लॅश कार्ड्स विकत घेऊ शकतो, बट ते खूप ओव्हर प्राइसिंग होऊन जातं. कारण आपल्याला 1-2 फ्लॅश कार्ड्स नाही घ्यायचे, आपल्याला खूप सारे फ्लॅश कार्ड्स लागणार आहेत. त्यामुळे आपण घरी बनवलेलं कधीही चांगलं. मी समजू शकते की आपल्याकडे मुळात टाईम नसतो, बेबीला सांभाळून आपण फ्लॅश कार्ड्स नाही बनवू शकत. पण या गोष्टीची तयारी आपण सगळे मिळून, घरातली सगळे व्यक्ती मिळून आपण करू शकतो, जेणेकरून आपला खर्च पण जास्त होणार नाही आणि बेबीज करता आपल्याला काहीतरी करता पण येईल. सो आपण घरीच कार्ड्स बनवू शकतो. तुमची इच्छा, तुम्ही जर मार्केटमधून विकत घेणार असाल तरीही चालेल. जर तुम्ही घरी बनवू इच्छिता तर तुम्ही घरीही बनवू शकता. एका पद्धतीनुसार कार्ड्सची जी साईज असते ती 22 इंच बाय 4 इंच असायला हवी. ही आयडियल साईज मानली जाते. बेबीजला बघण्याकरता ओके साईज असते ही, त्याच्यामुळे आपण ही साईज प्रेफर करूया. 22 इंच बाय 4 इंच अशी साईज ठेवायची. तुम्ही कार्डशीट घेऊ शकता, कार्डशीटला कापून तुम्ही कार्ड्स बनवू शकता. त्यामुळे 22 इंच बाय 4 इंच अशी साईज ठेवा. सगळे कार्ड्स एका साईजचेच बनवा, म्हणजे तुम्हाला दाखवताना इझी होईल, लहान मोठं कार्ड होणार नाही. आपल्याला कमीत कमी 500 कार्ड्स बनवायचे आहेत. सो आपण रोज थोडे कार्ड्स बनवू शकतो, जेणेकरून आपले 500 कार्ड्स आरामात बनवून जातील. एकदाच लोड घेण्याची गरज नाही आहे किंवा परफेक्ट 500च कार्ड बनले पाहिजे असंही काही नाही आहे. तुमच्या बेबीला बघून, तुमचा टाईम बघून तुम्ही ॲडजस्ट करू शकता की तुम्ही किती कार्ड्स बनवू शकताय. हे कार्ड संपल्यानंतर तुम्ही दुसरे कार्ड्स बनवायला घ्या, तसंही चालतं. त्यामुळे तुम्ही जसं तुम्हाला वाटेल तसं ॲडजस्ट करून तुम्ही कार्ड्स बनवून घ्या. कमीत कमी 500 कार्ड्स तरी बनवा असं मी सांगेन, कारण हे कार्ड्स खूप दिवस चालणार आहेत. त्यामुळे कमीत कमी 500 कार्ड्स तरी नक्की बनवा. ही जे आपण कार्ड्स बनवणार आहेत त्यामध्ये आपण शब्द लिहिणार आहोत. तर ह्या शब्दांची जी उंची असते ती कमीत कमी 3 इंच असायला पाहिजे. तुम्ही अर्धा इंच वर, अर्धा इंच खाली सोडून द्या, म्हणजे जेणेकरून इकार उकार जे असतील त्यांना थोडी स्पेस भेटेल. त्यामुळे 3 इंच जे आहे ती शब्दांची उंची असायला हवी. जसं आपण बघतो की किती जाड शब्द लिहायचा, किती बारीक लिहायचा, तर मी तुम्हाला सांगते की अर्धा इंच तुम्ही ठेवू शकता. म्हणजे मोजून मापून नाही, बट तरी आपल्या अंदाजाने अर्धा इंच एवढा शब्दाची जाडी ठेवायची. आपण घरी कार्ड्स बनवतो, तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट कार्ड्स बनवायचे असतील तुम्ही ब्लॅक अँड व्हाईटही बनवू शकता. जर तुम्हाला रेड आणि व्हाईटमध्ये बनवायचं आहे तर तसं पण बनवू शकता. एक गोष्ट सांगते, रेड जो कलर आहे तो ब्रेनला खूप चांगला सिग्नल देतो. बेबीजच्या ब्रेनमध्ये खूप चांगला सिग्नल्स रेड कलरमुळे भेटतो. त्यामुळे मी इन्सिस्ट करेल की तुम्ही रेड आणि व्हाईट हा कलर नक्की वापरा, जेणेकरून बेबीजला बघण्यात पण मजा येईल. आणि रेड कलर तर रेड कलर हा असा कलर आहे की बेबीज तो कलर खूप लवकर ओळखायला शिकतात. त्यामुळे आपण त्याला रेड कलरचे कार्ड्स दाखवू. ओके, तर आपण आत्ता बघितलं आहे की नेमका कार्ड कसा हवा, शब्द कसे लिहायचे. आता मी तुम्हाला सांगते नेमके काय शब्द लिहायचे. जेव्हा बाळ खूप लहान असतं तेव्हा आपण एकेरी शब्द लिहू शकतो, म्हणजे आई, बाबा, बर्ड वगैरे असे. तर आपण हे शब्द लिहू शकतो, म्हणजे एकेरी शब्द घ्यायचा. पहिली स्टेप ही असते. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपण आपल्या बाळाला दुहेरी शब्द शिकवू, म्हणजे जसं की मोठं कपाट किंवा उडणारा पक्षी असे शब्द आपण त्याला शिकवू शकतो.
आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण त्याला छोटे छोटे 3 शब्दांचे वाक्य बनवून शिकवू शकतो. म्हणजे की जसं आई स्वयंपाक करते, बाबा घरात आले, असे 3 शब्दांचे आपण त्याला वाक्य बनवून शिकवू शकतो. शब्दांचे वाक्य म्हणजे जेणेकरून बाळ अजून जास्त पुढे डेव्हलप व्हायला लागेल आणि शिकायला लागेल. जसं की मी आत येऊ का? मी बाहेर जाऊ का? अशा टाईप तुम्ही आपण डिसाईड करून घेऊ शकतो की आपल्याला नेमके कोणते घ्यायचे आहेत. आणि जो 5वा टप्पा असतो यामध्ये आपण बाळाला पुस्तक वाचणं देखील शिकवू शकतो. सो आपण असे कार्ड्स बनवून घेऊया, जेणेकरून बेबीज ह्या सगळ्या गोष्टी आपण जसं बोलतो आहे आणि ते जे बघतायत त्याला कोरिलेट करून बोलायला शिकतात आणि बोलण्यासोबत ते वाचायलाही शिकतात. तुमची इच्छा तुम्ही कार्ड्स घरी बनवू शकाल तर अतिउत्तम. जर तुमच्याकडे प्रिंटर असेल, कम्प्युटर असेल तर तुम्ही तसे कम्प्युटरवरून, प्रिंटरवरून बनवून घेऊ शकता. ते तुम्हाला खूप इझी पडेल. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की कार्ड्स नेमके बनवायचे कसे. सो नेक्स्ट पार्ट असणार आहे बेबीजला कार्ड्स दाखवायचे कसे. ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे की कार्ड्स कसे दाखवायचे. जर तुम्ही योग्य पद्धतीने नाही दाखवले तर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. सो आपण याच्या तिसऱ्या पार्टमध्ये भेटूया की कार्ड्स नेमके कसे बेबीजला दाखवायचे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.